नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच काही वेळापूर्वी एसबीआय क्लर्कचं जे नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे आणि त्याच्यासोबत सोबत आणखी आपण 3 नोटिफिकेशन जे याच्या आधी आलेले आहेत, पण त्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून पण माहिती नाहीये किंवा अवेअरनेस नाहीये. सो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टोटल 4 नोटिफिकेशन कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये आयबीपीएस क्लर्कचं एक नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त वॅकन्सीज आहे. त्यानंतर आयबी सिक्युरिटी असिस्टंट या पोस्टसाठी नोटिफिकेशन आलं होतं. याच्यामध्ये 4,987 वॅकन्सीज आहे. त्यानंतर ओआयसीएल असिस्टंटचं पण एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि एसबीआय क्लर्कचं तर आत्ताच आलेलं आहे काही वेळापूर्वी. सो हे चारही नोटिफिकेशन जे आहे ते आपण डिटेलमध्ये, मग त्याच्यामध्ये वॅकन्सीज किती आहेत, त्या पोस्टच्या सॅलरीज किती असतील, इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या कोणत्या आहेत, त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आणि एक्झाम पॅटर्न घेतल्यानंतर आपण फक्त एक्झाम पॅटर्नवर थांबणार नाही आहोत, तर त्याच्या सोबत सोबत आपण हे पण डिस्कस करणार आहोत की डिटेलमध्ये त्याचा सिलेबस काय आहे आणि त्या या सगळ्याच एक्झाम सोबत साठी आपण कंबाईन मध्ये कशा प्रकारे प्रिपरेशन करू शकतो. ओके, सो आपण कंपॅरेटिव्ह मोड मध्ये स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करू की वॅकन्सीज ज्या आहेत त्या आपण आत्ताच ऑलरेडी बघितल्या की वॅकन्सी आयबीपीएस क्लर्क साठी 10,277 आहेत. त्यापैकी महाराष्ट्रासाठी स्पेशली आपण आत्ता जे डिस्कस करतोय ते महाराष्ट्रासाठी आहे टोटल 1,117 व्हॅकन्सीज. त्यानंतर ओआयसीएल असिस्टंट साठी टोटल 500 व्हॅकन्सीज आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये आहेत 64 व्हॅकन्सी. आयबी सिक्युरिटी असिस्टंट टोटल व्हॅकन्सीज 4,987, आउट ऑफ विच मुंबईमध्ये 266 आणि नागपूरसाठी 32 व्हॅकन्सीज आहे. आणि एसबीआय क्लर्कचे जे टोटल व्हॅकन्सीज आहेत त्या आहेत 5,180. त्यापैकी 644 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रासाठी आहेत. ठीक आहे. यानंतर सॅलरी जर तुम्ही कंपॅरिझन मोड मध्ये जर बघितली तर आयबीपीएस क्लर्कची सॅलरी 42,000, ओआयसीएल असिस्टंट या पोस्टची जी सॅलरी आहे ती असणार आहे 45,000. त्यानंतर आयबी सिक्युरिटी असिस्टंटची जी सॅलरी आहे ती असणार आहे 32,000 आणि एसबीआय क्लर्कची जी सॅलरी आहे ती आहे 42,000. सो याच्यानंतर आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊ. याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहे की कुठल्या कुठल्या एक्झामला तुम्हाला हे कुठल्या डेटला तुम्हाला या एक्झामचे फॉर्म भरायचे, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, त्यानंतर कोणत्या एक्झामला कोणत्या डेटला एक्झाम होणार आहे तिचं पण आपण थोडं डिटेलमध्ये बघू. तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन जर करायचं असेल तर आयबीपीएस क्लर्क साठी तुम्ही 1 ऑगस्ट पासून तर 21 ऑगस्ट पर्यंत अप्लाय करू शकता. त्यानंतर ओआयसीएल असिस्टंट साठी 2 ऑगस्ट पासून तर 17 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे ऑलरेडी हे दोन जे अप्लिकेशन आहे हे सुरू झालेले आहे. त्यासोबत आयबी सिक्युरिटी असिस्टंटचं ऑनलाईन अप्लिकेशन 26 जुलै पासून सुरू झालेलं आहे. त्याची लास्ट डेट 17 ऑगस्ट असणार आहे. त्याप्रमाणेच एसबीआय क्लर्कचे जे आहे अप्लिकेशन ते उद्यापासून म्हणजे 6 ऑगस्ट पासून स्टार्ट होणार आहे आणि 26 ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे. आता प्रिलिम जी एक्झाम आहे ती आयबीपीएस क्लर्कची होणार आहे ऑक्टोबर 2025 मध्ये आणि मेन्स एक्झाम नोव्हेंबर 2025 ला होईल. त्याचप्रमाणे ओआयसीएल असिस्टंट इथे 7 सप्टेंबरला होणार आहे आणि जी मेन्स एक्झाम आहे ती असणार आहे 28 ऑक्टोबरला. आयबी सिक्युरिटी असिस्टंटनी या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये कुठेही एक्झामची डेट डिक्लेअर सध्या केलेली नाहीये, बट मला असं वाटतं की इन बिटवीन डिसेंबर पर्यंत 2025च्या ही पण एक्झाम तुमची झालेली असेल. त्यानंतर सप्टेंबर मध्ये तुमची असणार आहे एसबीआय क्लर्कची प्रिलिम आणि नोव्हेंबर 2025 ला असणार आहे मेन्स एक्झाम एसबीआय क्लर्क या पोस्टसाठी. त्याच्यानंतर आपण जाऊ की याच्यासाठी क्रायटेरिया काय काय, मग एज्युकेशनल क्रायटेरिया असेल किंवा एज क्रायटेरिया असेल. तर एज्युकेशनलचा जर विचार केला तुम्ही तर आयबीपीएस क्लर्क, ओआयसीएल असिस्टंट आणि एसबीआय क्लर्क या तीनही पोस्टसाठी तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. आणि आयबी सिक्युरिटी असिस्टंट जी आहे हे मला असं वाटतं की खूप जास्त याकरता बरेच जण अप्लाय करू शकतील कारण की क्रायटेरिया इथला आहे 10th पास. तर जे स्टुडंट सध्या अंडर ग्रॅज्युएट आहे असे स्टुडंट पण आयबी सिक्युरिटी असिस्टंट या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर एज क्रायटेरियाचा जर विचार केला तर आयबीपीएस क्लर्क साठी 20 to 28 इयर्स, एसबीआय क्लर्क साठी पण 20 to 28 इयर्सच आहे. ओआयसीएल असिस्टंट साठी 21 to 30 इयर्स आणि आयबी सिक्युरिटी असिस्टंट साठी 28 to 27. आता हे एज कॅल्क्युलेट करत असताना एज कॅल्क्युलेट करत असताना एक फक्त इश्यू येतो मुलांना की एक्झॅक्ट हे एज कधी असलं पाहिजे. तर इथे डेट ऑफ बर्थची जी आहे ती रेंज दिलेली आहे की याच्या आधी तुमचा बर्थ डेट नको आणि याच्या नंतर असायला नको. या केसमध्ये पण तुमची
डेट ऑफ बर्थ जी आहे ती 1998 म्हणजे 17 ऑगस्ट 1998 याच्या आधीची असायला नको आणि इकडे 2007च्या नंतर असायला नाही पाहिजे. त्यानंतर सेम इथे पण 1 एप्रिल 2025 पर्यंत हे काउंट होणार आहे आणि त्यामुळे 2 एप्रिल 1997 आणि 1 एप्रिल 2005 याच्या नंतर असायला नको. तुमची डेट ऑफ बर्थ या रेंजमध्ये असायला पाहिजे. याच्या सोबत अजून एक गोष्ट महत्वाची आहे की याच्यामध्ये जसं एजच्या बाबतीत आपण बोललो, हा क्रायटेरिया ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी लागू असणार आहे. याच्यामध्ये ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर +3 इयर्स आणि SC ST कॅटेगरीचा जर विचार केला तर +5 इयर्स याच्यामध्ये ऍड होत असतात. आणि बाकी एक्स सर्व्हिसमन यांचं जे पण तुम्ही डिटेल नोटिफिकेशन मध्ये बघू शकता की एज मध्ये रिलॅक्सेशन त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक आहे. सो इथे एकदा मी पुन्हा रिपीट करतो, 20 to 28 इयर्स आणि इथे पण 20 to 28 इयर्स आहे. आणि इथे IB सिक्युरिटी असिस्टंट मध्ये 18 to 27 इयर्स आहे. ठीक आहे. तर एवढं एक फक्त थोडं करेक्शन करून घ्या. चलो नेक्स्ट याच्यावरती जाऊ आपण आता की जेव्हा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशनसाठी फॉर्म भरत असताना किती फीस भरायची आहे. तर IBPS क्लर्कच्या केसमध्ये जी फीज आहे ती असणार आहे SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन या कॅन्डिडेटसाठी 175 रुपीज आणि ऑल अदर कॅन्डिडेटसाठी बाकी ओबीसी असेल किंवा जनरल कॅन्डिडेट असेल तर त्याच्यासाठी जी फीज असणार आहे ती असणार आहे 850 रुपीज. आणि त्याच्याकरता या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. त्याचप्रमाणे OICL असिस्टंटसाठी पुन्हा या कॅटेगरीज जे दिलेल्या आहेत या कॅटेगरीसाठी 100 रुपीज फीज असणार आहे आणि ऑल अदर बाकी सगळ्या कॅटेगरीजसाठी जी फीज असणार आहे ती असणार आहे तुमची 850 रुपीज. अगेन कुठल्या वेबसाईटवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते पण या ठिकाणी दिलाय, तुम्ही इथनं प्रॉपर वेबसाईट नोट डाऊन करू शकता. त्यानंतर IB सिक्युरिटी असिस्टंटसाठी सगळ्या कॅन्डिडेट्सला ऑल कॅन्डिडेट्ससाठी जी फी आहे ती आहे 550 रुपीज आणि मेल कॅन्डिडेट्स ऑफ अनरिझर्व है ना, म्हणजे जनरल कॅन्डिडेट असेल, EWS कॅन्डिडेट असेल किंवा OBC कॅटेगरीचा पण मेल कॅन्डिडेट नॉट फिमेल या कॅटेगरीमधनं फिमेल जरी असतील तरी त्यांना हीच फीज अप्लिकेबल असणार आहे. मेल कॅन्डिडेटसाठी ही जी फीज असणार आहे ती असणार आहे 650 रुपीज. पुन्हा या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन तो फॉर्म अप्लाय करू शकता. आणि आत्ताच जे नोटिफिकेशन आलेलं आहे SBI क्लर्कचं ऑब्वियस सरप्राइझिंगली आलेलं आहे तर त्याच्यामध्ये SC ST PWD एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी फीज नाही आहे, नील म्हणजे कुठलीही फीज नाही, तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जनरल OBC किंवा EWS कॅटेगरीचा जर स्टुडंट असेल तर त्याच्यासाठी ही फी असणार आहे 750 रुपीज. त्याचे पण रिस्पेक्टिव्ह ज्या वेबसाईट आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर डिटेल नोटिफिकेशन म्हणजे PDF बघायचे असतील तर तुम्ही RD करिअर अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्रामवरती सर्च करा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये नाही मिळालं तर तुम्ही इथे जे नंबर दिले आहे त्या नंबरवरती मेसेज करू शकता. तुम्हाला टेलिग्राम ची चॅनलची जी लिंक आहे ती मिळून जाईल. त्यावरनं तुम्ही फक्त हे 4 नोटिफिकेशन्सच नाही, मागच्या साधारण महिनाभरामध्ये किमान 15 ते 20 नोटिफिकेशन आलेले आहे. हे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघायला मिळतील. याच्यानंतर नेक्स्ट आता जसं आपण डिस्कस केलं की IBPS क्लर्क, आता IBPS क्लर्क मध्ये काय की ज्या 11 नॅशनलाइज बँक्स आहेत त्या सगळ्याच पार्टिसिपेट करत असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफरन्स देणं आवश्यक आहे फॉर्म भरत असताना. तर मी हा एक थोडं रिसर्च करून अकॉर्डिंग टू मी हा प्रिफरन्स बनवलेला आहे. तर महाराष्ट्रातले स्टुडंट हा फॉर्म जो आहे या प्रिफरन्स देऊ शकतात फॉर्म भरताना. बट आफ्टर ऑल डिसिजन तुमचं असणार आहे. तुम्हाला वाटलं की आपण याच्यामध्ये काही चेंजेस करायला पाहिजे तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंजेस करू शकता. ज्या पार्टिसिपेटिंग बँक आहेत ते टोटल 1 2 इथे जर तुम्ही बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड 11 टोटल ज्या आहे त्या टोटल किती आहे 11 बँक याच्यामध्ये काय आहेत पार्टिसिपेट करत असतात. ठीक आहे. सो याच्यानंतर आपण आता जाऊ एक्झाम पॅटर्न वरती की एक्झाम पॅटर्न काय काय असणार आहे. ठीक आहे. आता प्रिलिमचा जर विचार केला तर या केसमध्ये IBPS क्लर्क सगळ्यात महत्वाचा, IBPS क्लर्क असू द्या किंवा SBI क्लर्कची एक्झाम असू द्या, या दोनही एक्झामचं जे प्रिलिमचं पॅटर्न आहे प्रिलिम एक्झामचं पॅटर्न ते एक्झॅक्ट सेम आहे आणि म्हणून आपण त्याचा कंबाईन विचार करतो. या ठिकाणी कंबाईनली याला डिस्कस करणार आहे आपण प्रिलिम एक्झामला. याच्यामध्ये प्रिलिम मध्ये इंग्लिश
टोटल क्वेश्चन्स असणार आहे 30, मार्क्स असणार आहे 30 आणि सेक्शनल टायमिंग असणार आहे ऑब्वियस मागच्या वर्षी जे पॅटर्न होतं तेच आहे 20 मिनिट्स. देन न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच मॅथ्स, याच्यामध्ये 35 क्वेश्चन्स 35 मिनिट्स 35 मार्क्स आणि 20 मिनिट्स या ठिकाणी असणार आहे. त्याचप्रमाणे रिझनिंग ॲबिलिटीचा जर विचार केला तर 35 क्वेश्चन्स टोटल 35 मार्क्स आणि 20 मिनिट्स. टोटल 100 क्वेश्चन्स आहे, 100 मार्क्स आहे आणि 60 मिनिट आहे. ऑब्वियस प्रिलिम एक्झाम कुठल्याही याची असू दे ती नेहमी क्वालिफाईंग असते. क्वालिफाईंग म्हणजे जो काही कट ऑफ लागणार आहे म्हणजे लागेल इन फ्युचर जेव्हा रिझल्ट लागेल तर त्या कट ऑफ पेक्षा वरती तुम्हाला कितीही मार्क जरी असले तरी तुमची प्रिलिम जी आहे ती त्या ठिकाणी काय होईल क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण मेन्सचं थोडंसं सिलेबस बघू की एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. तर IBPS क्लर्कचं जे एक्झाम पॅटर्न आहे मेन्सचं त्याच्यामध्ये 4 सेक्शन असणार आहेत टोटल. पहिला जनरल अवेअरनेस, दुसरा जनरल इंग्लिश, तिसरा रिझनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. त्याचे रिस्पेक्टिव्ह नंबर ऑफ क्वेश्चन्स, त्याच्यानंतर मार्क्स आणि त्याच्यासाठी असणारं सेक्शनल टायमिंग या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये आणखी एक महत्वाचा पॉईंट आहे की मेन्सचा रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमची LPT एक्झाम होणार आहे. LPT म्हणजेच लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय कराल त्या स्टेटमध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही तिथून अप्लाय करत असताना तुमचा सपोज तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करता तर इथली लोकल लँग्वेज आहे मराठी, तर 10th आणि 12th किंवा 12th मध्ये तुमच्या याच्यामध्ये मराठी हा एक सब्जेक्ट असला पाहिजे. जर नसेल तर मग तुम्हाला मात्र त्या ठिकाणी ती LPT एक्झाम जी आहे ती काय करावं लागेल, द्यावा लागेल. येते का लक्षात? हे खूप महत्वाचं आहे. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण एक्झाम पॅटर्न डिस्कस करतोय तर आपण ऍट लास्ट शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, खूप महत्वाचा आहे. कारण की याच्यामध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहेत आणि काय काय डिफरन्सेस आहेत ते पण आपण शेवटी बघणार आहे आणि डिटेल सिलेबस पण आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर SBI क्लर्कच्या जर मेन्सचा विचार केला तर याच्यामध्ये पण 4 सेक्शन आहे. पुन्हा जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड. इथे कम्प्युटर ॲप्टिट्यूड जो आहे तो रिझनिंग ॲबिलिटी मध्ये काय केलेला आहे या ठिकाणी ऍड केलेला आहे. पुन्हा त्याचे नंबर ऑफ क्वेश्चन्स, नंबर ऑफ मार्क्स आणि ड्युरेशन म्हणजेच सेक्शनल टायमिंग जे आहे ते या ठिकाणी ऍड केलेलं आहे. येते का लक्षात? त्याच्यानंतर लोकल लँग्वेज म्हणजेच ऑब्वियस लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला SBI क्लर्कच्या याच्यामध्ये पण देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे LPTचं महत्व ऑर्गनायझेशननी, सगळ्याच ऑर्गनायझेशननी प्रत्येक एक्झाम मध्ये इम्पॉर्टन्स दिलेला आहे त्याला. सो आता या दोन याच्यामध्ये फरक बघा काय की इथे टोटल क्वेश्चन्स आहेत 155 आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 200 आणि इथे 190 क्वेश्चन्स असणार आहे आणि 200 काय असणार आहे त्याकरता मॅक्झिमम मार्क्स असणार आहे. ठीक आहे. एक्झामच्या टाइम ड्युरेशन मध्ये पण फरक आहे. इथे 120 मिनिटाची मेन्स आहे म्हणजे 2 तास आणि इथे जवळपास 2 तास 40 मिनिटाची मेन्स एक्झाम असणार आहे. ठीक आहे. यानंतर आपण बघू प्रिलिम एक्झाम OICLचा. ठीक आहे. जसं तुम्ही बऱ्याचदा OICL या एक्झाम बद्दल खूप मुलांना माहिती नसते की OICL काय हे पण माहिती नसते. LIC जसं लाईफ इन्शुरन्स आहे तसंच OICL जे आहे ते जनरल इन्शुरन्स मध्ये ही कंपनी काम करते. तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या रिक्रुटमेंट होत असतात. तर त्यामध्ये सध्या जी वॅकन्सी आली आहे ती असिस्टंट साठी आहे. याच्यामध्ये पण प्रिलिम एक्झाम मध्ये तुम्ही बघाल की सेम तुम्हाला एक्झाम पॅटर्न दिसेल. म्हणजे SBI क्लर्क, त्यानंतर IBPS क्लर्क आणि OICL असिस्टंट तिन्ही याच्या जर तुम्ही प्रिलिमला जर कम्पेअर केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट सेम पॅटर्न या ठिकाणी बघायला भेटेल. मग ते मार्क्स असो, नंबर ऑफ क्वेश्चन्स असू द्या किंवा मग त्याचं सेक्शनल टायमिंग असू द्या. चलो याच्यानंतर आपण नेक्स्ट याच्यावरती मूव्ह की OICLचं मेन्सचं एक्झामिनेशनचं जे हे आहे काय म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी एक्झाम पॅटर्न आहे ते काय असणार आहे. तर याच्यामध्ये पण टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर नॉलेज आणि जनरल अवेअरनेस 5 सेक्शन्स असणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये पण नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहे टोटल 200, टोटल मार्क्स 250 आणि टोटल पेपर असणार आहे तुमचा 120 मिनिट्स. याच्यामध्ये पण सेक्शनल टायमिंग दिलेला आहे. तर पुन्हा मी तेच सांगेल की अगेन या पेपरमध्ये पण तुमची LPTची जी एक्झाम आहे ती इन्क्लूड केलेली आहे. सो ओव्हरऑल ऑब्झर्व केलं तर प्रिलिम आणि मेन्स म्हणजे असं नाही की तुम्हाला IBPS क्लर्क साठी सेपरेट अभ्यास करायचा आहे आणि
SBI क्लर्क साठी तुम्हाला सेपरेट तुमची प्रिपरेशन करायचं आहे किंवा OICL असिस्टंट साठी सेपरेट काहीतरी करायचं नाही. प्रिलिम आणि मेन्स जवळपास सेमच आहेत, थोडाफार फरक असला तरी. तर सिलेबस वाईज जर विचार केला तर एक्झॅक्ट सेम आहे, फक्त पेपरच्या पॅटर्न मध्ये थोडा बहुत डिफरन्स आहे. तर तो डिफरन्स जर ऑनलाईन प्रॅक्टिस केली टेस्टची तर तो पण डिफरन्स तुम्ही लवकर भरून काढू शकता. बट मेन इम्पॉर्टंट हे आहे की तुमच्या एका प्रिपरेशन मध्येच तुम्ही एवढ्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत तुमच्या समोर आहेत सध्या. सो तुम्ही ज्या ज्या क्रायटेरियामध्ये बसता तो प्रत्येक फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे. याच्यानंतर लास्ट एक डिस्कस करू आपण एक्झाम पॅटर्न, एक्झामिनेशन स्ट्रक्चर ऑफ इंटेलिजन्स ब्युरो, दॅट इज फॉर सिक्युरिटी असिस्टंट पोस्ट. याच्यामध्ये टोटल 5 सेक्शन्स असणार आहेत. जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, न्यूमेरिकल ॲबिलिटी, इंग्लिश लँग्वेज, जनरल स्टडीज असे 5 सेक्शन आहे. आणि टोटल जे आहे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सेक्शन वरती 20 क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे 5 सेक्शन आणि 20 क्वेश्चन म्हणजे टोटल क्वेश्चन झाले तुमचे 100. त्याच्यासाठी मार्क्स पण किती असणार आहेत? 100. आणि टोटल टाइम ड्युरेशन असणार आहे तुमच्याकडे 1 तास. याच्यामध्ये सेक्शनल टायमिंग नाहीये, इथे कुठेही या कॉलम मध्ये सेक्शनल टायमिंग नाहीये. तुम्ही कुठल्याही सेक्शन मधून कुठेही शिफ्ट होऊ शकता, तुमच्या अकॉर्डिंग वेळ कमी जास्त करू शकता. बट देअर आर टोटल 5 सेक्शन्स आणि टोटल 60 मिनिट, 60 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असणार आहे. ही झाली टियर 1. टियर 2 मध्ये ट्रान्सलेशन ऑफ पॅसेज ऑफ 500 वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश अँड व्हाईस वर्सा. म्हणजे जी लोकल लँग्वेज असणार आहे, तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरला तर मराठी मधला एक पॅसेज असेल त्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि इंग्लिशमध्ये जो पॅसेज दिलेला असेल त्याला आपल्याला मराठीमध्ये काय करावं लागेल? ट्रान्सलेट करावं लागेल. आणि जी थर्ड असणार आहे टियर 3 एक्झाम, त्याच्यामध्ये तुमची इंटरव्ह्यू म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्ट, त्याच्यासाठी 50 मार्क्स असणार आहे. सो आता सगळ्यात महत्वाचं की आतापर्यंत आपण जनरल अवेअरनेस ऐकला 3ही एक्झाम मध्ये. थोडंसं डिफरन्स समजून घेऊ आपण की जनरल अवेअरनेस आणि जनरल स्टडीज याच्यामधला फरक काय. तर जनरल स्टडीज मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट अफेअर्स हे सगळे सब्जेक्ट आले. जेव्हा जनरल अवेअरनेस म्हणजे बँकेची जर एक्झाम असेल तर प्युअरली वर्ड असतो जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेस 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो त्याला. एक बँकिंग रिलेटेड एक्झाम असेल तर बँकिंग अवेअरनेस, आणि इन्शुरन्स रिलेटेड एक्झाम असेल म्हणजे जसं OICL चा पेपर बघितला तर इथे इन्शुरन्स अवेअरनेस विचारते. आणि दुसरं जे आहे ते करंट अफेअर्स मागच्या 6 महिन्यापासून तर 1 वर्षापर्यंतचे 6 मंथ टू 1 इयर एवढे तुम्हाला त्या ठिकाणी करंट अफेअर्स विचारले जाऊ शकतात. सो जनरल अवेअरनेस आणि जनरल स्टडीज मधला हा बेसिक डिफरन्स आहे. जनरल अवेअरनेस मध्ये कधी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स याच्यावरचे क्वेश्चन विचारले जात नाही. तर एवढाच फक्त एक डिफरन्स आहे IB पेपर मधला आणि बाकी पेपर मधला की इथे जनरल स्टडीज ऍड केला आहे. 20 मार्क्स साठी 20 क्वेश्चन्स असणार आहे. आणि बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत आतापर्यंत आपण IBPS क्लर्क, IBPS PO, OICL असिस्टंट बघतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे कम्प्लिटली जनरल अवेअरनेस हा सेक्शन आहे, जनरल स्टडीज नसणार आहे. आता हा झाला एक्झाम पॅटर्न. थोडंसं आपण याच्यानंतर सब्जेक्ट वाईज पण थोडंसं डिस्कशन करून घेऊ. होऊ शकते थोडासा व्हिडिओ मोठा होईल तर तुम्ही 1.5x च्या स्पीडनी बघू शकता, पण व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचा बेनिफिट तुम्हाला हा मिळेल की त्याच्यामध्ये काही चांगले सरप्राइजेस पण तुमच्यासाठी ऍड केलेले आहेत. सो याच्यानंतर जर बघितलं आपण तर इंग्लिशचा सिलेबस. आता इंग्लिशमध्ये 2 सेक्शन असणार आहेत, एक ग्रामर आणि दुसरा व्हर्बल ॲबिलिटी. आता मोस्ट ऑफ द मुलांना असं वाटते की इंग्लिश ग्रामर म्हणजेच इंग्लिश आहे, बट असं नाही आहे. इंग्लिश ग्रामर तुम्हाला आवश्यक आहे, म्हणजे इंग्लिश ग्रामर यायला पाहिजे, बेस त्याचा चांगला असायला पाहिजे. बट ओनली इंग्लिश ग्रामर इज नॉट सफिशियंट. तुम्हाला तुमचे रीडिंग स्किल्स पण तेवढेच डेव्हलप करायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रेन्शन, क्लोज टेस्ट, फिलर्स, सेंटेन्स रिअरेंजमेंट, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, एरर करेक्शन, स्टार्टर्स, सेंटेन्स कनेक्टर्स अशा प्रकारचे वेगवेगळे टॉपिक असणार आहेत. आणि या टॉपिकसाठी तुम्ही तेव्हाच डील करू शकाल जेव्हा तुमची रीडिंग स्किल्स चांगल्या आहे, तुमची व्होकॅब चांगली आहे. तर याच्यासाठी महत्वाचं हे आहे की ग्रामर पाहिजे, पण ग्रामर सोबत सोबत इंग्लिश रीडिंगचा कंटाळा करून उपयोग नहीं है. इंग्लिश तो पढ़ना पड़ेगा हमको. तो इंग्लिश की डेली रीडिंग की हैबिट आप डाल दीजिए. एटलीस्ट आधा घंटा 1 घंटा इंग्लिश न्यूज़पेपर हो या फिर कोई इंग्लिश बुक हो, इनिशियल लेवल पे इससे स्टार्ट कीजिए. या फिर फाइनेंशियल न्यूज पढ़िए इंग्लिश में. म्हणजे तुम्हाला इंग्लिश थोडक्यात असं आहे की फक्त ग्रामर येऊन फायदा नाही. बेसिकली पॉईंट हा आहे याच्यामधला की इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे. आपल्याला इथे पॅराग्राफ असणार आहे, त्या पॅराग्राफ वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तर पहिले पॅराग्राफ समजायला पाहिजे.
त्याच्यानंतर सेंटेन्स रिअरेंजमेंटचं एक्झाम्पल घेतलं तर म्हणजेच पॅराजंबल. पॅराजंबल मध्ये कुठलेही 5 सेंटेन्स आहेत त्याचं तुम्हाला रॅन्डमली देऊन देतील आणि तुम्हाला त्याचा करेक्ट सिक्वेन्स लावायचा असेल तर ऑब्विस सिक्वेन्स तोच व्यक्ती लावू शकेल ज्याला ते वाचलेलं समजणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे आपला रिझनिंग ॲबिलिटी. रिझनिंग ॲबिलिटी इज डिवायडेड इनटू अगेन 2 पार्ट्स. फर्स्ट वन इज लॉजिकल अँड सेकंड वन इज क्रिटिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये पुन्हा जवळपास या ठिकाणी एक 10 ते 12 टॉपिक्स दिलेले आहे. अर्थात हे प्रिलिम आणि मेन्स दोन्ही एक्झामला कन्सिडर करून आपण या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहे. त्याच्यामध्ये अल्फान्यूमेरिक सिरीज असेल, ऑर्डर रैंकिंग, डिस्टेंस डायरेक्शन, वर्ड फॉर्मेशन, कोडिंग डिकोडिंग. अभी वर्ड फॉर्मेशन का तो ट्रेंड चल रहा है, हर एक एग्जाम में वर्ड फॉर्मेशन के ऊपर क्वेश्चन पूछे जाते हैं. डिस्टेंस एंड डायरेक्शन वरती पण क्वेश्चंस विचारले जातात. फिर इनइक्वालिटी होगा, ब्लड रिलेशन, सिलॉजिज्म, इनपुट आउटपुट. और सबसे इंपॉर्टेंट 2 टॉपिक है, आप चाहे फिर प्रीलिम एग्जाम के लिए प्रिपेयर कीजिए या फिर मेन्स एग्जाम के लिए. म्हणजे तुम्ही प्रीलिम म्हणजे प्रीलिम पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करा किंवा मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, दोन्ही याच्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आणि पझल हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत दोन्ही. बाकीचे टॉपिक एखाद्या वेळेस एखादा टॉपिक मिसिंग असू शकतो पेपरमध्ये, म्हणजे इनइक्वालिटीज वरचे क्वेश्चन नाही आहे असं होऊ शकते, किंवा एखाद्या वेळेला अल्फा न्यूमरिक वरचा क्वेश्चन नाही आहे पेपरमध्ये असं होऊ शकते. बट सिटिंग अरेंजमेंट आणि पजल वरचा क्वेश्चन नहीं है असं होणार नहीं. डेफिनेटली आपको पजल और सिटिंग अरेंजमेंट के ऊपर क्वेश्चन देखने के लिए मिलेंगे. वैसे ही क्रिटिकल में अब फिर से यहाँ पे कॉज एंड इफेक्ट, कोर्स ऑफ एक्शन, स्टेटमेंट एंड अजम्पशन, स्ट्रेंथ ऑफ आर्गुमेंट, स्टेटमेंट एंड कंक्लूजन एंड इन्फरेंस फ्रॉम पैसेज, ये कुछ टॉपिक्स दिए हैं. अगेन क्रिटिकल रीजनिंग अगर आपको लगता है कि आपको सॉल्व करते आना चाहिए तो सबसे इंपॉर्टेंट ये है कि आपको पहले यहाँ पे कॉम्प्रेhension मतलब कि जो पढ़ रहे हैं आप उसको समझना होगा. तो यहाँ पे कुछ स्टेटमेंट दिए होंगे, पहले आप उसको इंटरप्रिटेशन आपको आना चाहिए उसका, और इंटरप्रिटेशन तभी होगा जब आपका एक थोड़ा बहुत इंग्लिश अच्छा होगा. तो क्रिटिकल रीजनिंग के लिए भी इंग्लिश अच्छा होना एक बेसिक क्राइटेरिया मान सकते हो आप उसके लिए. तो वो भी आप प्रिपरेशन के थ्रू क्रिटिकल रीजनिंग के भी क्वेश्चंस सॉल्व कर सकते हो. ठीक है. इसके बाद हम जाएंगे अभी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड के ऊपर. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 3 पार्ट मध्ये आपण ऍप्टिट्यूडचा सिलेबस डिवाइड करू शकतो. फर्स्ट वन जो आहे तो कॅल्क्युलेटिव्ह पार्ट्स असणार आहे, ज्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज आणि कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स या 4 टॉपिक वरती क्वेश्चंस विचारले जातात. अरिथमेटिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वर्ड प्रॉब्लेम्स, बहुत बार हम बोलते हैं इसको, क्या बोलते हैं, वर्ड प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये रेशियो, प्रपोर्शन, पार्टनरशिप, एवरेज, मिक्सचर एंड एलिगेशन, प्रॉब्लेम्स ऑन एजेस, परसेंटेज, प्रॉफिट एंड लॉस, सिंपल एंड कंपाउंड इंटरेस्ट, टाइम एंड वर्क, पाइप्स एंड सिस्टम, टाइम स्पीड एंड डिस्टेंस. तो बहुत सारे टॉपिक है इसमें भी. उसके बाद फॉलोड बाय डेटा इंटरप्रिटेशन. तो डेटा इंटरप्रिटेशन में भी अभी बहुत सारे टाइप है. टेबल डी आहे, लाइन ग्राफ, बार ग्राफ, पाय चार्ट, रडार, मिक्स, अरिथमेटिक आणि केसलेट डी आहे. तर सध्या तुम्ही सुरुवातीला हा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट एवढा करू शकता. त्याच्यानंतर इकडनं वर्ड प्रॉब्लेम मध्ये रेशियो, प्रपोर्शन, ॲव्हरेज आणि पर्सेंटेज. ऑब्वियस बाकी पण टॉपिक्स करावंच लागतील, बट सध्या स्कोअर थोडासा जर वाढवायचा असेल पेपरमध्ये तर इमिजिएट रेशियो, प्रपोर्शन, ॲव्हरेज, पर्सेंटेज हे 3 टॉपिक करून पहिल्यांदा तुम्ही बेसिक हे जे 4 टाइप आहे डीआयचे एवढे 4 टाइप करून ठेवू शकता. टेबल, लाइन ग्राफ, बार ग्राफ, पाय चार्ट, आणि मग त्याच्यानंतर बाकी वर्ड प्रॉब्लेम्स, आणि मग त्याच्यानंतर अरिथमेटिक डीआय, केसलेट, मिक्स डीआय आणि रडार ग्राफ हे तुम्ही त्याच्यानंतर करू शकता. अगेन जसं मी म्हटलं की रीजनिंग मध्ये, लॉजिकल रीजनिंग में जैसे सिटिंग अरेंजमेंट और सिटिंग अरेंजमेंट के साथ साथ पजल ये इंपॉर्टेंट टॉपिक है, वैसे ही डेटा इंटरप्रिटेशन ये क्वांटिटेटिव एप्टीट्यूड में सबसे मेजर रोल प्ले करता है. और इसलिए पजल और डीआई दोनों ही टॉपिक के ऊपर आपकी एक अच्छी कमांड होनी जरूरी है. एक हेल्दी प्रॅक्टिस त्याची आवश्यक आहे, आणि ती हेल्दी प्रॅक्टिस होण्यासाठीच आपण तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलोय. ते म्हणजे आपण 2 बुक्स लॉन्च करतो आहे, एक डीआय 365 आणि दुसरं पजल 365. ज्यांनी आतापर्यंत कुठल्या एक्झाम दिल्या असतील तर ते डेफिनेटली ही गोष्ट कोरिलेट करतील की पजल मध्ये साधारणपणे एक्झामला गेल्यानंतर एक्झाम मधली ऍक्च्युअली आयबीपीएस जे आपण एक्झाम कंडक्ट करते त्याच्यामधली पजल कधीच खूप हार्ड नसते किंवा खूप स्लो पण इझी पण नसते, ज्याला आपण म्हणू तर इझी पण नसते. बट यस, पूर्ण पजल सॉल्व होत येते आणि मग शेवटच्या दुसऱ्या तिसऱ्या लाईन मध्ये जाऊन आपण कुठेतरी अडकतो है ना. सो हार्ड पण नाही, खूप इझी पण नाही, अशा मॉडरेट एक्झाम लेवल मॅच करण्याची आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये.
अशा 365 पझल तुम्हाला या बुक्समध्ये पाहायला भेटतील. आणि DI मध्ये पण सेम, की जनरली 5 मधले 3 क्वेश्चन, 2 क्वेश्चन इझी, एखादा मॉडरेट आणि 2 थोडे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन, जेणेकरून तुमची एक चांगली हेल्दी प्रॅक्टिस होईल या दोन्ही टॉपिकवरती. सो ऑफर प्राइसमध्ये सध्या लॉन्चिंग ऑफर या दोन्ही याची जी आहे ती 99 असणार आहे. RD करिअर अकॅडमीचं जे ॲप आहे ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि त्या प्ले स्टोअरवरती तुम्हाला हे जे दोन्ही बुक्स आहेत, पझल 365 आणि DI 365, हे दोन्ही बुक्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. सो याच्या व्यतिरिक्त पण या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट्स असले कुठल्या एक्झाम रिलेटेड, सिलेबस रिलेटेड, तर तुम्ही डेफिनेटली जे नंबर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात आहे त्या नंबर्सवरती कॉल करू शकता. सध्या अकॅडमीमध्ये आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बॅचेस सुरू आहे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असेल, जॉईन करायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. सो फार वेळ घालवू नका, वेळ कमी आहे, तेव्हा एक्झामचे फॉर्म नक्की भरा. सगळे इम्पॉर्टंट डेट्स लक्षात ठेवा. लास्ट डेटचा वेट करू नका, आपण उद्या भरू परवा भरू असं नाही. जर आपल्याला एक्झाम द्यायची आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरायचा, अभ्यासाला सुरुवात करायची. ठीक आहे. आणि काही डाऊट असले तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी नवीन व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच. टेक केअर.